अमेरिका, इस्रायल, इराण यांच्या युद्धामुळे कल्याणच्या बाजार समितीवरती देखील याचा मोठा परिणाम झालेला आहे. नेमका काय परिणाम झालेला आहे हे जाणून घेण्यासाठी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र गोडविंदे सर आपल्याबरोबर आहेत. सर, काय सांगाल, आत्ता जो युद्ध जे सुरू आहे त्या युद्धाचा परिणाम नेमका कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवरती कशा पद्धतीने झाला? कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती एक मध्यवर्ती बाजार समिती आहे. या बाजार समितीमध्ये नाशिक, तिकडनं आळीफाटा, जुन्नर या भागातनं सगळा भाजीपाला या ठिकाणी येत असतो. त्याजवळ ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्ह्यातला भाजीपाला या ठिकाणी येत असतो. आणि या ठिकाणी इराण आणि अमेरिकेची जी लढाई सुरू झाली, त्या लढाई सुरू झाल्यामुळे शेतमाल, जो निर्यात होणारा शेतमाल होता तो थांबलेला आहे. आणि तो निर्यात ठप्प झाल्यामुळे तिकडचा तो माल सगळा आता बाजार समितीच्या आवारात यायला लागला. त्यामुळे बाजार समितीच्या आवारात शेतमालाची आवक वाढल्या आणि त्याप्रमाणे ग्राहक म्हणजे त्याप्रमाणे मागणी वाढत नसल्यामुळे येणाऱ्या शेतमालाचे भाव ऐन शेतकऱ्यांना ज्या काळात भाव मिळाला पाहिजे त्याच काळात भाव गडगडले आहेत. त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. आणि दुसऱ्या बाजूने भरमसाठ प्रमाणे शेतमाल येऊ लागल्यामुळे व्यापाऱ्यांची कोंडी झालेली आहे. कारण 8-10 दिवसापूर्वी कांदा बटाट्याचे भाव 16 ते 17, 20च्या घरात होते रुपये, म्हणजे घरात होते, ते आता 10 ते 12 रुपयावर आलेले आहेत. तीच स्थिती फुलांची झालेली आहे, तीच स्थिती फळांची झालेली आहे. म्हणजे कलिंगडाचे भाव 40-50 होते, ते 10 ते 15 रुपयावर आता कलिंगडाचा किलोमागे भाव आलेला आहे. हे सगळे भाव गडगडल्यामुळे शेतकरी चिंतित आहे. व्यापारी वर्ग हे सगळा आवक मोठ्या प्रमाणात वाढली, त्यामुळे साठवण कसं करायचा आणि वेळीच माल संपला नाही तर त्याचा फटका व्यापाऱ्यांनाही बसतो, शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे या युद्धाचे परिणाम ग्रामीण भागासह शहरी भागातील लोकांना सहन करावे लागत आहेत. दुसरीकडे पण पाहिलं की ज्या पद्धतीने आता कमर्शियल सिलेंडर हे देखील कुठेतरी हॉटेल व्यावसायिकांना मिळत नसल्याने कल्याण डोंबिवलीमध्ये देखील हॉटेल व्यावसायिकांनी बंद, म्हणजे 2 दिवसात त्यांची हॉटेल बंद होईल, याचा देखील मोठा परिणाम बाजार समितीवरती पडण्याची चिंता आता बाजार समिती व्यक्त करते का? होय, कारण बाजार या परिसरातल्या हॉटेल्सना भाजीपाला असेल, कांदा बटाटा असेल, फ्रूट्स असतील, हे सगळं बाजार समितीतूनच ते खरेदी करत होते. ती खरेदी ठप्प झाली, त्याचा फटका नक्कीच बाजार समितीला बसेल, व्यापाऱ्यांना बसेल आणि इथल्या शेतकऱ्यांना त्याचा फटका बसेल. सध्या व्यापाऱ्यांमध्ये कुठल्या प्रकारची चिंता या ठिकाणी असते, कारण तुम्ही या ठिकाणी असतात, त्यांचं नेमकं आता काय म्हणणं आहे? व्यापाऱ्यांचं म्हणणं हेच आहे की आता ज्याप्रमाणे माल येतो त्याप्रमाणे मालाला उचल नाही, मालाला मागणी नाही. त्यामुळे व्यापारी वर्गसुद्धा चिंतेत आहे की जर अशीच परिस्थिती राहिली तर पुढच्या काळात आपला व्यापार करायचा कसा, या चिंतेत व्यापारी वर्ग आहे. एकंदरीत पाहिलं मोठ्या प्रमाणात कुठेतरी शेतकऱ्यांचा माल जो आहे तो परदेशात जायचा, मात्र आता परदेशात जाणारा माल बंद झाल्याने मोठ्या प्रमाणात माल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येते, मात्र तो विकायचा कसा असा प्रश्न या ठिकाणी शेतकरी वर्ग असेल, व्यापारी वर्ग असेल, यांना तरी याची चिंता पडलेली आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.